नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरती 2024 44,228 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। आणि या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही, इंटरव्ह्यू नाही, मैदानी चाचणी नाही, तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो 10वीच्या पर्सेंटेजवर होणार आहे। तर मागच्या वर्षीचा महाराष्ट्राचा कटऑफ किती गेला होता, महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा मागच्या वर्षीचा कटऑफ किती गेला होता, SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांचा। तर याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। मागच्या वर्षी ज्या पण जिल्ह्याचा कटऑफ लागला होता, तर सर्व जिल्ह्यांचा कटऑफ मी तुम्हाला सर्वच डिव्हिजनचा कटऑफ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी औरंगाबाद छत्रपती संभाजी महाराज नगर आहे। तर या ठिकाणचा जो कटऑफ गेला होता OBC कॅटेगरी 90, ओपन कॅटेगरीचा 94, ST कॅटेगरीचा 91 आणि जे SC कॅटेगरी आहे 90 पर्यंत गेला होता। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे ते बीड डिव्हिजन। तर बीडमध्ये जो कटऑफ लागला तो ओपन कॅटेगरीचा 92 लागला होता, OBC कॅटेगरीचा 92, ओपन कॅटेगरीचा 92 पर्यंत लागला होता। त्याचबरोबर ST कॅटेगरीचा 84 पर्यंत लागला होता आणि SC कॅटेगरीचा 92 पर्यंत लागला होता। तर एवढा कटऑफ मागच्या वर्षी लागला होता आणि यावर्षी सुद्धा एवढाच कटऑफ या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर भुसावळचा जो कटऑफ गेला होता मागच्या वर्षी ओपन कॅटेगरीचा गेला होता 87 पर्यंत, त्यानंतर गेला होता ST कॅटेगरीचा 86 पर्यंत, त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा 90 पर्यंत, SC कॅटेगरीचा 88 पर्यंत गेला होता। त्यानंतर धुळे आहे, तर धुळेचा जो कटऑफ गेला होता ओपन कॅटेगरीचा 89 पर्यंत गेला होता, OBC कॅटेगरीचा 90 पर्यंत गेला होता, ओपन कॅटेगरीचा 89 पर्यंत आणि SC कॅटेगरीचा 90 पर्यंत गेला होता, OBC कॅटेगरी 89 पर्यंत गेला होता। त्यानंतर जळगाव, तर जळगावचा ओपन कॅटेगरीचा 89 वर कटऑफ लागला होता, OBC कॅटेगरीचा 91 वर, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा 89 वर, ST कॅटेगरीचा 88 वर, त्याचबरोबर SC कॅटेगरीचा 94 वर। त्यानंतरचा जे डिव्हिजन आहे ते आहे नांदेड। तर नांदेडचा जो कटऑफ गेला होता तर ओपन कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला होता, OBC कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला होता, त्यानंतर ST कॅटेगरीचा जो आहे 88 वर लागला होता, त्याचबरोबर SC कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर SC कॅटेगरीचा जो कटऑफ गेला होता नांदेड डिव्हिजनचा तर तो गेला होता या ठिकाणी 93 पर्यंत, एवढा कटऑफ या ठिकाणी गेला होता नांदेड डिव्हिजनचा। त्यानंतर उस्मानाबाद डिव्हिजनचा OBC कॅटेगरीचा 87 वर गेला होता, ओपन कॅटेगरीचा 94 वर गेला होता, 93-94, त्याचबरोबर OBC कॅटेगरी 92 वर गेला होता, ST कॅटेगरी 87 आणि SC कॅटेगरीचा जो कटऑफ गेला होता तो गेला होता या ठिकाणी 91 वर गेला होता। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे ते या ठिकाणी परभणी। तर परभणीचा जो कटऑफ गेला होता ओपन कॅटेगरीचा 93 गेला होता, ST कॅटेगरीचा 90 वर गेला होता, त्यानंतर OBC कॅटेगरीचा 89 वर गेला होता आणि SC कॅटेगरीचा 91 वर गेला होता। त्यानंतर पहा, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते येते या ठिकाणी भुसावळ। तर भुसावळ डिव्हिजनचा जो ओपन कॅटेगरीचा कटऑफ गेला होता हा 92 पर्यंत गेला होता, OBC कॅटेगरीचा 90 गेला होता, SC कॅटेगरीचा 92 गेला होता आणि ST कॅटेगरीचा 88 पर्यंत गेला होता भुसावळ डिव्हिजनचा। त्यानंतर गोवा डिव्हिजनला तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीचा 95 गेला होता, ST कॅटेगरीचा 85 गेला होता आणि ओपन कॅटेगरीचा 95 गेला होता, SC कॅटेगरीचा 92 वर गेला होता, ST कॅटेगरीचा 90 वर गेला होता, OBC कॅटेगरीचा 95 वर गेला होता गोवा डिव्हिजन। त्यानंतर कोल्हापूर तुम्ही बघू शकता की कोल्हापूरचा जो कटऑफ गेला होता ओपन कॅटेगरीचा 94 वर गेला होता, OBC कॅटेगरीचा जो कटऑफ लागला होता हा 93 वर लागला होता, SC कॅटेगरीचा 93 वर लागला होता, ST कॅटेगरीचा 86 वर लागला होता कोल्हापूर डिव्हिजनचा। त्यानंतरचं रत्नागिरी डिव्हिजन आहे, ओपन कॅटेगरीचा 88 वर लागला होता, ST कॅटेगरीचा 82 वर लागला होता, 82 वर लागला होता, त्याचबरोबर ओपन कॅटेगरी 93 गेला होता आणि OBC कॅटेगरी 90 वर गेला होता, त्याचबरोबर SC कॅटेगरीचा 90 वर गेला होता। त्यानंतरचं जे डिव्हिजन येते तर ते सांगली। तर सांगली मिरजचा तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीचा 96, ST कॅटेगरी 84, OBC कॅटेगरी 91, त्यानंतर जे कॅटेगरी आहे SC, तर SC कॅटेगरीचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी 91 पर्यंत गेला होता सांगलीचा। त्यानंतरचा आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग ST कॅटेगरीचा 84 गेला होता, ओपन कॅटेगरी 91 गेला होता, OBC कॅटेगरी 90 गेला होता आणि SC कॅटेगरीचा जो गेला होता तो गेला होता या ठिकाणी 90 पर्यंत।
त्यानंतर मुंबई नॉर्थ वेस्ट आहे, तर या ठिकाणचा ओपन कॅटेगरीचा 95 गेला होता, ओबीसी कॅटेगरीचा 93 गेला होता, ओबीसी कॅटेगरीचा 95, ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला होता, एसटी कॅटेगरीचा 92 गेला होता. त्याचबरोबर जे अकोला डिव्हिजन, तर अकोला डिव्हिजनमध्ये तुम्ही बघू शकता की अकोला डिव्हिजनचा 89 वर ओपन कॅटेगरी गेला होता, ओबीसी कॅटेगरी 95 गेला होता. त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा जो गेला होता तर हा गेला होता 85 पर्यंत आणि एससी कॅटेगरीचा 90 पर्यंत गेला होता अकोला डिव्हिजनचा. त्यानंतर तुम्ही बघू शकता की अमरावती डिव्हिजन आहे, तर अमरावती डिव्हिजनचा ओबीसी कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला होता आणि ओपन कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला होता, एससी कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला होता, एसटी कॅटेगरीचा 88 पर्यंत गेला होता. तर एवढा कटाप या ठिकाणी अमरावती डिव्हिजनचा मागच्या वर्षी गेला होता. त्यानंतर बुलढाणा डिव्हिजन आहे, तर बुलढाणा डिव्हिजन तुम्ही या ठिकाणी बघू शकता ओपन कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला होता, एसटी कॅटेगरीचा 88 वर गेला होता आणि ओबीसी कॅटेगरीचा 92 वर गेला होता. त्याचबरोबर एससी कॅटेगरी बघू शकता तुम्ही या ठिकाणी 93. तर बुलढाणा बघू शकता या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी 91, ओपन कॅटेगरी 92, एससी कॅटेगरी 92 आणि जे एसटी कॅटेगरी आहे तर एसटी कॅटेगरी तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर जे येते तर ते या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजन, तर चंद्रपूर डिव्हिजनचा जो कडाप गेला होता तर हा ओपन कॅटेगरीचा 89, एससी कॅटेगरीचा 86, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरी 89, एसटी कॅटेगरी 89, अशा प्रकारे या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजनचा गेला होता. त्यानंतरचा जो डिव्हिजन येते तर ते या ठिकाणी नागपूर सिटी, तर नागपूर सिटीचा जो कडाप गेला होता 93 पर्यंत गेला होता, एसटी कॅटेगरीचा 94 पर्यंत गेला होता, त्याचबरोबर ओपन कॅटेगरी 93, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरी 93 पर्यंत गेला होता आणि एससी कॅटेगरीचा 93 लागला होता. ठीक आहे, नागपूर सिटीचा. त्यानंतर तुम्ही बघू शकता नेक्स्ट डिव्हिजन येते, तर नेक्स्ट डिव्हिजन या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणतं आहे तर वर्धा आहे. तर वर्धाचा जो कडाप गेला होता ओपन कॅटेगरीचा हा गेला होता 91 वर, एसटी कॅटेगरीचा 85 वर, एससी कॅटेगरीचा 90 वर, एसटी कॅटेगरीचा 80 वर आणि ओपन कॅटेगरीचा 92 वर. तर एवढा कडाप वर्धाचा गेला होता. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी वर्धा डिव्हिजन ओबीसी कॅटेगरीचा 89 पर्यंत आणि ओपन कॅटेगरी 90 पर्यंत. त्यानंतर यवतमाळ डिव्हिजन आहे, तर यवतमाळ डिव्हिजन ओपन कॅटेगरीचा 90 वर गेला होता, एससी कॅटेगरीचा 89, ओबीसी कॅटेगरीचा 91 पर्यंत. त्यानंतर एसटी कॅटेगरी राहिली, एसटी कॅटेगरीचा 87 पर्यंत गेला होता यवतमाळ डिव्हिजनचा. त्यानंतरचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी नेक्स्ट डिव्हिजन मालेगाव डिव्हिजन एसटी कॅटेगरीचा गेला होता 91 पर्यंत, एससी कॅटेगरीचा 87 पर्यंत, ओपन कॅटेगरीचा 90 पर्यंत आणि ओबीसी कॅटेगरीचा 91 पर्यंत, ओपन कॅटेगरीचा 94 पर्यंत एवढा. त्यानंतर नाशिकचा जो गेला होता ओपन कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला होता, ओबीसी कॅटेगरीचा 90 गेला होता, एससी कॅटेगरीचा 91 गेला होता, एसटी कॅटेगरी. त्यानंतर तुम्ही न्यू मुंबई बघू शकता ओपन कॅटेगरीचा न्यू मुंबईचा 92 पर्यंत गेला होता, ओबीसी कॅटेगरीचा 91 पर्यंत गेला होता. त्यानंतर ओपन कॅटेगरीचा 92, ओबीसी 91, एसटी कॅटेगरीचा 85 पर्यंत गेला होता आणि एससी कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला होता. त्यानंतर रायगड डिव्हिजन तुम्ही बघू शकता की रायगड डिव्हिजनचा जो गेला होता तर तो गेला होता या ठिकाणी एससी कॅटेगरीचा 88 पर्यंत, एसटी कॅटेगरीचा 86 पर्यंत आणि ओबीसी कॅटेगरीचा 94 पर्यंत, एसटी कॅटेगरी 87 आणि एसटी कॅटेगरी. त्यानंतर ओपन कॅटेगरी 91 पर्यंत या ठिकाणी गेला होता. त्यानंतर ठाणे सेंट्रलचा जो गेला होता ओपन कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला होता, ओबीसी कॅटेगरीचा 91 पर्यंत गेला होता आणि ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला होता, एससी कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला होता ठाणे वेस्टचा. ठीक आहे, त्यानंतरचं जे नेक्स्ट डिव्हिजन येते ते अहमदनगर आहे, तर अहमदनगरचा ओपन कॅटेगरीचा गेला होता 91 पर्यंत, एसटी कॅटेगरीचा 87 पर्यंत, ओबीसी कॅटेगरीचा 95 पर्यंत आणि जे एससी कॅटेगरी आहे एससी कॅटेगरीचा 93 पर्यंत गेला होता अहमदनगर. त्यानंतर पंढरपूर तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीचा या ठिकाणी 90 वर गेला होता, ओबीसी कॅटेगरीचा 89 गेला होता आणि ओपन कॅटेगरीचा 89 पर्यंत, एसटी कॅटेगरी 81 आणि एससी कॅटेगरीचा जो कडाप गेला होता तर हा गेला होता या ठिकाणी 88 पर्यंत. तर एवढा पंढरपूरचा गेला होता. त्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन आहे पुणे सिटीचा ओपन कॅटेगरीचा 95, एसटी कॅटेगरीचा 90, ओपन कॅटेगरीचा 94 पर्यंत, ओबीसी कॅटेगरी 92, त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा 91 पर्यंत गेला होता. तर एवढा कडाप या ठिकाणी गेला होता. एससी कॅटेगरीचा गेला होता या ठिकाणी 93 पर्यंत. त्यानंतरचा सातारा आहे, तर सातारा या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा 91 पर्यंत, एसटी कॅटेगरी 84, एससी कॅटेगरी 90, ओपन कॅटेगरी 87 पर्यंत आणि ओबीसी कॅटेगरी 91 पर्यंत गेला होता सातारा डिव्हिजनचा. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी श्रीरामपूर आहे, तर श्रीरामपूरचा जो कडाप गेला होता ओपन कॅटेगरीचा हा 94 पर्यंत गेला होता, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा 91 पर्यंत,
एस टी कॅटेगरीचा 85पर्यंत गेला होता आणि एस सी कॅटेगरीचा 90पर्यंत गेला होता. तर एवढा या ठिकाणी श्रीरामपूर डिव्हिजनचा गेला होता. सोलापूर डिव्हिजनचा जो गेला होता ओबीसी कॅटेगरीचा 89, एस टी कॅटेगरी 86, ओपन कॅटेगरी 89 आणि ओबीसी कॅटेगरी 91पर्यंत, एस सी कॅटेगरी 92पर्यंत गेला होता. त्यानंतरचा नेक्स्ट डिव्हिजन आहे जळगाव. तर एवढा कडाप या ठिकाणी गेला होता. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.